गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेवा, कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण। हाय हॅलो नमस्कार, मी मधुराणी आणि मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे संडे, सगळीकडे मस्त आराम चाललेला आहे आणि बाहेर भरपूर असा पाऊस चाललेला आहे। आता तुम्ही लिपसिंग बघाल तर सगळा गडबड होणार आहे, कारण की रेकॉर्ड केलं त्याचा आवाजच येत नव्हता, त्यामुळे मला पुन्हा व्हॉइस ओव्हर करावं लागलं। तर असो, सगळेजण झोपलेले होते, माझी अंघोळ वगैरे झालेली आहेत आणि उद्या आहे जन्माष्टमी, तो जन्माष्टमीची क्लिनिंग पण आज संडेला करायची होती आणि संडे असलं की दिवसभर आपली गडबड, मुलं असतात घरी, तर मग लवकर उठून बाकीची माझी कामं मी सगळी आवरून घेत असते। तर आज मला देव्हारा क्लिनिंग करायचा होता। तर हा आमचा नवीन देव्हारा आहे, लाकडी देव्हारा घेतलेला होता। तसा मी 15 दिवसातून पूर्ण देव्हारा व्यवस्थित स्वच्छ करत असते, पण उद्या जन्माष्टमी असल्या कारणाने आज पूर्ण डीप क्लिनिंग करून घ्यावा म्हटलं, कारण की उद्या वेळ मिळणार नाही, कारण की श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी दोन्ही एकाच दिवशी आहेत। मुलांचं स्कूल, डबा वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना मग फार उशीर होऊन जातो। आज कसं सगळं निवांत होतं, तर मग आज पूर्ण डीप क्लिनिंग करायचं होतं। देव्हारा छान नवीनच आहे, परंतु त्याच्यावर ना फक्त धूळ जाऊन बसत असते, त्यामुळे छान असा थोडासा कपडा ओला करून घेते आणि त्यानंतर मग सगळा देव्हारा आतून बाहेरून छान असा क्लीन करून घेणार होते, कारण की मग नंतर वेळ मिळत नाही। त्याचबरोबर छान असं जन्माष्टमीचं डेकोरेशन पण करायचं होतं। जर तुमचा देव्हारा खूप जुना झालेला असेल किंवा त्याचा कलर उडाला असेल ना, तर थोडंसं आपलं कोकोनट ऑइल आहे ना कपड्याला लावून त्याने छान असं त्यावरती फिरवायचं, खूप छान अशी शायनिंग आपल्या देव्हाऱ्याला येत असते। सध्या तरी माझा देव्हारा नवीन असल्यामुळे ना त्याला तसं काही करायची गरज वाटत नाही, फक्त धूळ असते ना, त्यामुळे मी छान असं क्लीन करून घेतलं आणि देव वगैरे बाकीचे स्वच्छ असे पाण्याने धुवून याटीमध्ये ठेवणार होते, कारण की दर 2 ते 3 दिवस झाले की मी आधी स्वच्छ पूर्ण देव करूनच घेत असते आणि इतर वेळेस ना देव फक्त पाण्याने धुवत असते। जसं मला वेळ मिळेल तशा पद्धतीने माझी मी देवपूजा करत असते। त्यानंतर बघू शकता बाहेर भरपूर असा पाऊस पडत होता। गेले 3 ते 4 दिवस ना पाऊसच पाऊस आहे। नाशिकमध्ये तर पुन्हा दुसऱ्यांदा देखील पूर आलेला आहे। तर गंगेला पूर आला की भरपूर पाऊस आला असं समजलं जातं। तर पाऊस होताना त्यामुळे वेळेच्या वेळी कपडे धुतले गेले पाहिजे, कारण की स्कूल असतं, त्यामुळे स्कूलसाठी मुलांचे कपडे सुकले पण गेले पाहिजे। त्यामुळे ना मी सगळे कपडे सकाळी सकाळीच धुवून वॉशिंग मशीनलाच धुतलेले होते, परंतु थोड्या वेळासाठी मग बाहेर सुकवले आणि त्यानंतर पुन्हा घरात फॅन खाली सुकण्यासाठी टाकलेले होते, कारण की पाऊस चालूच आहे ना, तर पाऊस पुन्हा कपड्यांना लागतो आणि मग कपडे सुकत नाही, त्यामुळे अशीच धावपळ सारखी पावसाळ्यात होत असते। कपडे काढा घाला याच गोष्टीमध्ये बराच वेळ जातो, मग त्यामुळे सकाळी सकाळी कपड्यांचं काम मी सकाळी करते, बाकीचं दिवसभर मग आपलं बाकीची कामं चालूच असतात। तर मुलं झोपलेली होती ना, त्यामुळे हे कामं सकाळी सकाळी झालेली बरी असतात। अशा पद्धतीने सगळे कपडे मी सुकत घातलेलीच होती आणि झाडं देखील ना आता थोड्या आतल्या बाजूला घेतलेली, कारण की सगळ्या पावसाने इतकी झाडं खराब होऊन जात होती ना, तर थोडी आतल्या बाजूला घेतली। त्यानंतर आज नाश्त्यासाठी बनवणार होते उत्तप्पा आणि आजचा दिवस तर विचारूच नका, कारण की सगळं काही एकाच बॅटरमध्ये बनवणार होते, कारण की जेवण बनवायचा पण कंटाळा आला होता आणि संडे असल्यानं वेगळं काहीतरी असायला हवं, म्हणून मग आज विचार केला की सगळं आता आपण हेच बनवूया। उत्तप्पा बनवत होते, त्यामुळे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर मी डायरेक्ट इडलीचे बॅटर असते त्यामध्ये घालते, कारण की
मुलं जे वरतून टाकलं की मुलं खात नाही, अशा पद्धतीने बारीक कट करून टाकलं की त्यांना ते सापडलंच जातं, त्यामुळे ते बरोबर खातात. शिवांश खा ना पटापटा. सॉस नाही खायचा नुसता. त्यानंतर नाश्ता झाल्यानंतर मुलांचे या ठिकाणी अभ्यास चालू होता. अभ्यास म्हणण्यापेक्षा ना शिवांश अनुला शिकवत होता. जसं काही तोच टीचर आहे अशा पद्धतीने तो शिकवत होता आणि त्याला विचारत होता की त्याला खूप काही येतं, परंतु त्याच्या समाधानासाठी ना तो जे विचारेल ना तो अनु सांगत होता, कारण की सांगण्यामुळे पण बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात राहतात. त्यानंतर दुपारच्या वेळेत पुन्हा इडली बनवण्यासाठी घेतली. आज ठरवलंच होतं की चपाती बनवायचीच नाही, कारण की रोज रोज तेच बनवून कंटाळा येतो आणि बाहेर छान असा पाऊस होता, त्यामुळे गरमागरम सांबार आणि इडली खाण्याची मजा तर वेगळीच होते. त्यामुळे इडली देखील बनवली होती नाश्त्यासाठी, जेवणासाठी, आणि बाकीची कामं त्याच्या आधी आवरून घेतलेली आणि त्यानंतर मग इडली बनवायला घेतली होती. तर बघू शकता पावसाळ्यात देखील ना इडली किती छान आणि फ्लफी झालेली होती. खूप मस्त इडली अशी बनते, कारण की जे माझं इडली बॅटर बनवण्याचं जे प्रमाण आहे ना ते एकदम परफेक्ट मी घेते ना, त्यामुळे ते बरोबरच बनतं. इडली सांबार काय रडतो सोनू? सोनू देतोय आपल्याला जेवायला. ओके. इकडं अनु आणि शिवांची काहीतरी भांडणं झाली होती, त्यामुळे शिवांश रडत होता. तो बोलला की मी तुम्हाला जेवायला वाढतो. ज्यावेळेस थँक्यू.